अब्दुल सत्तार हे दोन एकत्रित झाले तर काय होऊ शकतो या मराठवाड्यामध्ये, त्याला खरी जीवनदान देण्यासाठी शक्ती देण्यासाठी अर्जुनराव खोतकर साहेबा सारखा आमचा एक जीवलग मित्र आज मुख्यमंत्री महोदय त्यांना प्रवेश देणार आहेत. दुसरे सुरेश नवले साहेब आणि परभणीचे माजी खासदार सुरेश जाधव साहेब, असे हे तीन लोक आमच्या मराठवाड्यामध्ये राजकारण करताना एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या नावाने एक नवी शक्ती घेऊन आम्ही या मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तमाम जे आमचे मतदार आहे, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे हे कधीही आपण पाहिलं नाही. आपली जात, आपला पंथ, आपला माझा स्वतःचा. मी हिंदुत्ववादी पार्टीत आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदय हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पासून तर आनंद दिघे साहेबांपर्यंत त्यांचा हिंदुत्वादाचा राजकारण आहे. परंतु साहेब, मी मुसलमान असून ही माझी पूर्ण शक्ती ही तुमच्या सोबत आम्ही जोडलेली आहे. त्याचा प्रतीक आमच्या मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्व मुस्लिम तुमच्या सोबत राहणार. कारण की स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी बी ज्या वेळेस या राज्यामध्ये अनेक राजकारणी होऊन गेले, लेकिन एक आदर्श राजकारणी, एक आदर्श महाराज, एक आदर्श आमचा तुमचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मी जे बोलत होतो तुम्हाला का 67 देशाचे लोक आपल्या अजिंठा लेणीमध्ये येतात, त्या ठिकाणी एक भव्य स्मारक व्हावं ही माझी इच्छा होती. आणि त्या इच्छेला सन्मान देऊन, त्याला मान देऊन आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 10 एकर जागा आणि 30 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. त्याचा आज ऑनलाईन शुभारंभ होऊ लागला. मला या गोष्टीचा आनंद यासाठी आहे का शेवटी छत्रपती शिवरायांच्या त्यावेळच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, घोडेस्वारीमध्ये, सैनिकमध्ये, आरमारमध्ये आणि रणनीती ठरवतानाही अनेक मुस्लिम त्यावेळेस त्यांच्या सोबत होते. आणि या मुसलमानाची एकंदरीत परिस्थिती आपण पाहिली तर आज मी या मावड्यांसोबत एक मुस्लिम म्हणून सोबत राहतो, परंतु मी हिंदू बांधवांच्या सर्व भावना लक्षात ठेवतो. कधीही कोणत्याही हिंदू बांधवावर अन्याय होणार नाही, कुठेही साधू संतांचा अपमान होणार नाही. बंदेजी आले त्यांचाही सर्व सन्मान करतोय मी. आणि यासाठी या ठिकाणचा हिंदू बांधव माझ्या सोबत आहे साहेब. मी कोणतीही निवडणूक लढो, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, मी आणि खासदार साहेबांचे सिल्लोडमध्ये 2 नगरसेवक आहे, माझे 28 नगरसेवक आहेत. सोयगावमध्ये यांचे 2 आहे, आपले 17 आहे. दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालतं आमचा. आणि आमचा ऐकल्याशिवाय यांचाही पोट भरणार नाही. कारण की इतकी जी जनता ज्या वेळेस येते त्यांना माहित आहे का दोघांचा रिमोट कंट्रोल आता एकनाथ शिंदे साहेब आहे, तिकडे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. हे दोघं आमचं रिमोट कंट्रोल असल्यानंतर आमच्या दोघांमध्ये वाद होणार नाही याची दक्षता मी आणि अर्जुनराव निश्चित घेईल. संतोषराव दानवे साहेब खरं म्हणजे रावसाहेब पाटलांचे चिरंजीव आहेत, तेही या ठिकाणी आले. आणि आमचे उदय सामंतजी ज्यांनी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि शिक्षणामध्ये एक जे नवीन धोरणाची क्रांती केली. उच्च शिक्षण कसं असावं, मराठवाड्या विद्यापीठापासून, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठापासून तर सर्व विद्यापीठाला रूपरेषा आणि दिशा देण्याचं काम केलं. मंत्री असताना मला चांगली आठवण आहे का नियमाच्या पुढे जाऊनही तुम्ही आम्हाला कॉलेज दिले. ही मी माझ्यासारखा कार्यकर्ता कधी विसरणार नाही. मी यासाठी बोलू लागलो की शेवटी मला माहित आहे का हे इतके जे लोक आहेत, आज जी पब्लिक मी पाहिली माझ्या राजकारणामध्ये, ज्या वेळेस आपण कोणताही कार्यक्रम घेतला असेल तर आपण आज जे एकनाथ शिंदे साहेबाला प्रेम दिलं, इतका प्रेम तर मी राजकारणामध्ये मंत्री झालो होतो, मी आमदार झालो, त्यावेळेस मी इतकी पब्लिक मी कधी पाहिली नाही. इतका फुलाचा वर्षाव, इतका प्रेम. कारण की काही लोकांनी तुमच्याबद्दल जे अपशब्द बोलण्याचा पाप केलं त्याचं उत्तर हे आहे. हे उत्तर आहे जनता. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एका देवाच्या नंतर, एखाद्या परिवाराच्या वरिष्ठाच्या नंतर
कोणाची वाट बघत असल तर ते फक्त एकनाथ शिंदे साहेबाची बघत होते, त्याची मला जाणीव आहे. या मतदारसंघासाठी साहेब तुम्ही सूतगिरणी दिली, त्याचे उपकार कधीही आमचा शेतकरी विसरणार नाही. या ठिकाणी बसलेली तमाम जनता, पियायला पाणी नव्हतं, आपण जे खडकपूर्णामधून पाणी दिलं, वॉटर ग्रीड मंजूर करून दिली, का एकही खेडा पाडा वाडी वस्ती तांड्यावर बी आता शुद्ध पाणी मिळेल, शुद्ध पाणी त्याला पियायला मिळेल. ही सर्व व्यवस्था करण्यासाठी 660 कोटी रुपये त्याचा आज भूमिपूजन होत आहे. याचा मला आज आनंद होतोय. काही जे आमच्या गरीब माता भगिनी बसलेल्या आहेत, या हजारोच्या संख्येमध्ये, यांना कधी आता डोक्यावर पाणी आणायची पाळी येणार नाही. शुद्ध पाणी, चांगला पाणी, स्वच्छ पाणी हे जे आपण देणार आहोत, हे मला पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये का खडकपूर्णा हा धरण विदर्भामध्ये आहे, चिखलीमधून आपण पाणी सिल्लोडला परत आणू लागलो आणि नळापर्यंत घरापर्यंत देणार आहेत. दुसरं, मुख्यमंत्री महोदयांनी महत्वाची एक इमारत, साहेब या शाळेत आम्ही शिकलो, या बिल्डिंगची अवस्था अशी होती, मी यांना सांगितल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी गरीबाच्या मुलाला चांगला हायटेक एज्युकेशन मिळावं. गरीबाची मुलांची पेइंग कॅपॅसिटी वडिलांची कमी असते, मुलं टॅलेंट असतात, हुशार असतात, परंतु त्यांना शिक्षण घेऊ शकत नाही. त्यासाठी 20 कोटी रुपयेचा निधी आपल्या या नगरपालिकेची शाळा राहील, त्या ठिकाणी IAS IPS MPSC चे क्लासेस घेतले जाईल. आणि औरंगाबाद शहरामधून जे IAS अधिकारी IPS अधिकारी एक एक दिवस येतील आणि जे आमच्याकडं स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये पास होण्यासाठी जे गुण लागतात ते शिकवण आपल्याकडे या ठिकाणी मिळेल. हे पवित्र भूमी काही दिवसानंतर या पहा, इथे जे शाळेमध्ये पहिलीपासून तर ग्रॅज्युएट पर्यंत मुलं शिकतील, फ्री ऑफ चार्ज. 1 रुपयाचाही पैसा त्या गरीबाकडून घेतला जाणार नाही, त्याला शिक्षण पूर्ण खर्च नगरपालिका देईल. हे आपण का करू लागलो, हे करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, इतका निधी दिलाय साहेब आपण आपल्याला, कमी इतका पाडा वाटून दाखवलं. इथे कल्याणकर आहे नांदेडचे आमदार, ते म्हणतील सत्तारबाई सारखं आम्हालाही द्या. दुसरे आमदार येईल ते म्हणे सत्तारबाई सारखे आम्हालाही द्या. राहिला प्रश्न, खासदार साहेब तुमच्या बाजूला बसलेले, ते म्हणील आमदाराला इतकं तर खासदाराला किती. हा तुम्हाला ताण येऊ नये म्हणून मी जास्त यादी वाचणार नाही. माझ्याकडे इतक्या निधी दिल्या. खरं म्हणजे सर्वात महत्वाचं काम कल्याणकरजी हेच झालं, तुम्हाला माहित नाही, ज्या वेळेस आपण ही सर्व युद्ध फते केला आणि सर्व आमदार ज्याच्या घरी गेले, त्यावेळेस मी एकटा विधानसभेत पासून तर मंत्रालयापासून तर मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत रात्री 2-2 वाजता मी सह्या घेतल्या. ते काही सहज झालं नाही. गेल्या मुख्यमंत्री महोदयांच्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या फायली मंजूर न होत्या त्या 10 दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर करून दिल्या. म्हणून आपण टाळ्या वाजवून परत एकदा सर्वांनी हात वर करून साहेबांचा सत्कार करावं, का दुसरी फाईल आपली थांबणार नाही, पुढची फाईल बी थांबणार नाही, याची दक्षता मी घेईन. तुम्ही भिवू नका. हे राजा आहे, जाणता राजा. जसं छत्रपती शिवाजी महाराज होते तसे आपले मुख्यमंत्री आहे. म्हणून मी आपल्याला नॅशनल सूतगिरणी पासून तर जगप्रसिद्ध लेण्यामध्ये एक भीम पार्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जसा शिवाजी महाराजांचा सन्मान केला, त्याच पद्धतीने या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी 10 एकर जमीन फरदापूरला आणि 25 कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्री महोदयांनी तोही मंजूर करून दिला. काय बाहेरचे पर्यटक जे येतात 67 देशाचे, त्यांना माहित पडायला पाहिजे का बाबासाहेब काय होते. त्यांनी या घटनेमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय दिला. जसं छत्रपती शिवाजी महाराज आहे तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आपल्यासाठी आदरणीय आहेत. ह्या सर्व गोष्टी खरं म्हणजे मला फार बोलायचं होतं, पण मी फार बोललो तर खासदार साहेब इकडे तिकडे बघू लागले. अर्जुनरावांचं ऐकायचंय. आमचे कदम साहेब ज्यांनी आपल्याला पाहिलं आपण का शेतकरी आत्महत्या वाचवण्यासाठी अनेक उपाय योजना त्यावेळेस आखल्या. रामदास भाईचे आपल्या जिल्ह्यावर बी अनेक प्रकारचे माझ्यावर, मी त्यावेळेस काँग्रेसचा आमदार असतानाही रामदास भाई कदम साहेबांनी त्यावेळेस कधी भेदभाव केला नाही. ते शिवसेनेचे मंत्री होते, हिंदुत्ववादी कडवे होते, परंतु मी मुसलमान असून बी त्या काँग्रेसच्या आमदारालाही निधी कमी पडू दिला नाही. तुमचे उपकार रामदास भाई आम्ही कधी विसरणार नाही. आमची सर्व जनता आपल्या सर्व एक एक निर्णयाचा स्वागत त्यावेळेसही आम्ही केला रामदास भाई, आताही आम्ही करणार आहेत. हे सर्व गोष्टी पाहिल्या तर मला बोलण्यासाठी फार आहे.
मला बोलण्याची इच्छा भी फार आहे, इतकी मोठी विराट सभा आहे, परंतु मुख्यमंत्री महोदयाचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. रेल्वे राज्यमंत्री साहेबांकडून आपल्याला रेल्वे घ्यायची आहे. घ्यायची की नाही घ्यायची? अरे जोरात बोला, त्यांच्या कानापर्यंत यायला पाहिजे. सर्व हात करून वर करून बोला. हा, हे फोटो पहा ना आता त्यांना, नाही तर मग लोकसभा 1.5 वर्षानंतर आहेच. नाही, रेल्वे देणार. मी मंत्री होतो, मला जे जे यांनी मागितलं बोलायला पाहिजे. कोणताही एक गाव दाखवा, एक गाव माझ्या मतदारसंघामधला कमी 1 कोटी 2 कोटी 50 लाख रुपयापेक्षा एकही रुपया कमी दिला असेल प्रत्येक गावाला, छोट्या छोट्या 2-2 कोटी 5-5 कोटी रुपयापर्यंत, तुम्हाला मतदान द्यायचं नाही. आणि दिला असेल तर आता मी आज जी घोषणा केली याची अंमलबजावणी तुम्हाला करायची. हा उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आता मुख्यमंत्री महोदय त्याची परवानगी देणार, त्यांच्या भाषणामध्ये ते बोलणार. आणि त्यांनी एकदा बोलले का नंतर मी डायरेक्ट सकाळी सोमवारी उद्या फॅक्सने माझा राजीनामा पाठवतील. परंतु ते पाठवणार का नाही पाठवणार मला माहित नाही. मला फक्त हे आमच्या नेत्याची परवानगी पाहिजे होती, तुमची साक्ष पाहिजे होती, तुमची सर्व संमती पाहिजे होती. ते जे मी बोललो, काही लोकांना वाटत असेल की मी स्टंट करू लागलो. पहिले मी काँग्रेसच्या वेळेस असंच बोललो होतो मी. भाई त्यावेळेस तुम्हाला चांगली आठवण असेल, नाही साहेब त्यावेळेस पालकमंत्री नंतर झाले होते. आणि 2014 मध्ये बोललो की मी राजीनामा देणार, जिल्हा अध्यक्ष पदाचा देणार, विधानसभेचा देणार. लोक विश्वास समजत नव्हते, करत नव्हते. मी दिला. 1,01,000 मतं मला मिळाली होती. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला 1,000 मतं मिळाली. हेच मतदार. म्हणजे मताचा तुम्ही परिवर्तन सिल्लोडमध्ये कसं घडतं. रावसाहेब दानवे साहेबाला 1,00,000 मताची लीड. नंतर रावसाहेब दानवेंनी सांगितलं का 70चा बिस्मिल्ला करायचा. माझा तर झालाच नाही. यांनी ज्याला दिलं त्याचाच. हे ले चमत्कारी लोक आहेत माझ्या मतदारसंघाचे. साहेब 3,20,000 हिंदू लोक आहेत, 50,000 मुसलमान आहे, तरी मी प्रत्येक वेळेस निवडून येतो. कारण की चापे सर जैसे गुरु मला त्यावेळेस आमचे प्रिन्सिपल होते, तुमच्या पाठीमागे बसलेले. एक नेक माणूस, सच्चा माणूस, अच्छा माणूस, याची प्रतिमा कधीही साधू संत असतील, महंत असतील, यांच्याबद्दल एक एक शब्द ते जे काढतात, जे बोलतात, तशी आमचे गुरु तुमच्या पाठीशी बसलेले आहेत. आणि ते माझे गुरु होते. मी सर्वात डांबरट विद्यार्थी होतो, है ना? बरोबर आहे ना? हे बोलत होते आपल्याला लांडा बांडा गुंडा, काहीच ऐकलं लोकांनी. हट काय आमचे लोक लय खतरनाक. एक एक माझा शब्द त्यांना सर्वाला माहित आहे. जे रस्त्याने उभे आहेत त्यांनाही माहित आहे, जे स्क्रीनवर पाहू लागले त्यांनाही माहित आहे का जे मी बोलतो ते आपण करतो. जब बोलता है तो बहुत टाइम हो गया, वक्त की कमी है. मैं यहाँ के तमाम यहाँ कहीं मुस्लिम भाई भी आए हैं और वो साहब को सुनना चाहते हैं. यहाँ के मुसलमानों ने साहब शिवसेना को वोट पूरे जिले के अंदर, पूरे मराठवाड़े के अंदर, कोई मुस्लिमों ने 95% दिए, कई 60% दिए, कई 70% दिए. उनके बूथ, उनके महल्ले, उनके एरिए, उसकी मशीन अलग होती है, उनकी मशीन अलग खुलती है. तब मालूम पड़ता है कि वहां हिंदुओं का पुलिंग कितना हुआ, मुसलमानों का कितना हुआ और वो मशीन में से कितने वोट मिलते हैं. यहाँ का कोई भी मुसलमान अगर दूसरी पार्टी से हमारे खिलाफ खड़ा होगा और वो मुस्लिम वार्ड होगा साहब, तो यहाँ के शहर वासियों ने हमने जो हिंदू खड़ा करा होगा उसको वोट देने का काम किया. कोई भी जगह पे, कोई भी वार्ड पे मैं यहाँ प्रयोग करता हूँ कि हिंदू वार्ड में मुसलमान खड़े करना, मुसलमान हिंदू में खड़े करना, तेली माली. यहाँ ये मतदार संघ का और एक विशेष है कि यहाँ के ब्राह्मण, यहाँ के मारवाड़ी, यहाँ के सिंधी, यहाँ के गुजराती, ये भी कई कुछ भी करते होंगे, पर यहाँ सत्तार के सिवा. बरोबर है ना? ये देखो, ये बंजारा समाज की कितनी माँ बहनें बैठी है. बंजारा समाज के मुझे 80% वोट मिलते हैं गए 25 साल से. कभी भी कोई भी निवडणूक, उनके तांडे की पेटी अलग खुलती है, उनका मशीन अलग खुलता है, वहां मालूम पड़ता है मुझे 80%, 85%, 90% वोट देते हैं. ये सारे समाजों के मैं जितने उपकार करूंगा, जितनी इतनी मेहरबानियां, इतनी मेरे ऊपर उनके उपकार हैं कि उतने कम होंगे. मैं सन्माननीय मुख्यमंत्री जी को एक विनंती करूंगा. मी आपल्या सर्वांच्या तर्फे एक विनंती करल की अर्जुनरावजी खोतकर साहेब, माजी खासदार आणि सुरेशरावजी जाधव साहेब,
आणि नवले सर, सुरेशजी नवले, या तिघांना आपण प्रवेश द्यावं. ते प्रवेश देताना मी आणि रावसाहेब दानवे बाजूला राहील, कारण की आम्ही साक्षी राहील. प्रवेश काही देणार नाही दानवे साहेब, परंतु एक मोठे भाऊ म्हणून त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील. आपल्याला 2 अधिकारी उत्कृष्ट आमच्याकडे ज्यांनी काम केलं, माझ्या या विकासाला चालना दिली, या जिल्ह्याला चालना दिली. एक घुगरे नावाचे महाराष्ट्राचे पुरे IPS IAS अधिकाऱ्यांचे ते अध्यक्ष आहेत. दुसरे सुनील रावजी, आमचे जे चव्हाण आहेत कलेक्टर, यांनी आपल्याला फार भरभरून मदत केली. यांचा सन्मान तुमच्या हस्ते व्हावं ही मी तुम्हाला विशेष विनंती. 5च सत्कार होणार आहे. 3 सत्कार हे आणि 2 अधिकाऱ्याचा सन्मान ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्याला जे आज बॅरेजेस मिळाले, खेळणा धरणाची हाईट वाढवली आणि जे आपण काम केलं त्याच्यामध्ये घुगरे साहेबांनी फार मदत. या मराठवाड्यामधला सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी इतका मोठा अनमोल योगदान दिलेलं आहे का त्यांचे जितके उपकार मानले, जितके त्यांचे आभार मानले तितके कमी आहे. म्हणून हे 2 अधिकारी, एक IAS आहे, एक चीफ इंजिनियर आहे, यांची काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिलेली आहे. म्हणून या दोघांचा सन्मान आपण मुख्यमंत्री महोदयांनी, रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटलांनी, सावंतजींनी, भाईनी आणि यांनी या दोन्ही अधिकाऱ्याचा, आणि आपण इतका टाळ्या वाजावा की दुसऱ्या कामाला सट मुंबईपर्यंत प्रस्ताव जातील अशी ते दक्षता घेतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.